अयोध्येतील राम मंदिराची तिजोरी लुटल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचं जोरदार ठाण्यात रामरक्षा आंदोलन. तमाम हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येतील राम मंदिराची तिजोरी लुटल्याच्या निषेधार्थ ठाण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज रामरक्षा आंदोलन छेडलं. ठाणे स्टेशन येथील गावदेव मंदिराजवळ असलेल्या पुरातन हनुमान मंदिरात हे आंदोलन करण्यात आलं. गर्व से कहो हम हिंदू है, जय श्रीराम जय हनुमान नावाच्या टोप्या परिधान करत मोठ्या संख्येनं ठाणेकर या आंदोलनात सहभागी झाले होते. महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसाचं पठणही यावेळी करण्यात आलं. यावेळी प्रभू श्रीरामाच्या जयघोषाने ठाणे दुमदुमले. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर मारलेला डल्ला आणि मंदिर निधीच्या अपहाराच्या आरोपांमुळे तमाम रामभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली. श्रीरामाच्या नावानं जमा केलेल्या प्रत्येक रुपयाचा हिशोब देशातील प्रत्येक श्रद्धावान हिंदूला मिळाला पाहिजे. रामभक्तांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्यांना आता चुकीला माफी नाही असं सांगत तमाम ठाणेकरांनी रामरक्षाचं पठण केलं. दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाराष्ट्रात रामरक्षा आंदोलन छेडलं आहे. या आंदोलनाची सुरुवात मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक हनुमान मंदिरात महाआरती, रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालिसा पठणानं झाली आहे. आता ठाण्यातील रामभक्तांच्या आग्रहास्तव हे रामरक्षा आंदोलन ठाण्यात आयोजित करण्यात आलं होतं. या आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी खासदार राजन विचारे, आमदार रमेश कोरगावकर, ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, जिल्हा प्रमुख तात्या माने, प्रभाकर म्हात्रे, केदार दिघे, प्रवीण म्हात्रे, महिला जिल्हा संघटिका रेखा खोपकर, रंजना शिंत्रे, नीलम ढवण, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेते गुरुनाथ खोत, मनोज मयेकर, शहर प्रमुख अनिश गाडवे, ठाणे महानगर संघटक महेश कदम, ओळा माजोडा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, उपजिल्हा प्रमुख प्रदीप शिंदे, सुनील पाटील, ठाणे महानगरपालिकेचे नगरसेवक शहाजी खुसपे, मंदार विचारे, समन्वयक संजय तरे, उपजिल्हा संघटिका ॲडव्होकेट आकांक्षा राणे, महेश्वरी तरे, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, शहर संघटिका प्रमिला भांगे, संगीता साळवी, सुनंदा देशपांडे, राजश्री शुर्वे, नंदा कोथळे यांच्यासह उपशहर प्रमुख, सर्व पदाधिकारी, उपविभाग प्रमुख आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.